सकाळ आज आपला शेवटचा दिवस यासाठी केला होता. आज शेवटचा दिवस गोड सर्व पदयात्रा आपली व्यवस्थित वारीची एकदम आनंद घेऊन आज शेवटच्या दिवसात आपण बाबाच्या दर्शनासाठी निघतोय. सगळी मंडळी आपली इथं जमा आहे. दर्शन वगैरे नाश्ता वगैरे केलेला आहे. उपमा आहे नाश्त्याला. आणि आता सगळी गावकरी आमची येत चालली आहेत. आणि आता लवकरच आम्ही शिर्डीच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करणार आहेत. आता आमची वस्ती इथं रात्री होती डोराळे गावात, नाथ मंदिर, नवनाथ मंदिर. बाकी पुढचा प्रवास करतो कंटिन्यू. बाय. आणि माऊली रात्र जागे होते. काय कधी नमस्कार. आणि परत एकदा बघा कोण भेटले, दुर्वाचे बाप्पा. आणि दुर्वा आता आजचा शेवटचा ब्लॉग आहे. परत जर बाप्पांना ब्लॉग मध्ये यायचं असेल तर 5,000 रुपये होतील. आताच बघा पालखीला कोणी भेटले, आमदार राजेश मोरे. आमदार राजेश मोरे साहेब 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 साहेब. आम्ही खूप जास्त लांबून आलो आणि यांना आम्ही घेऊन आलो. तर आम्ही शहापूरच्या पालखीमध्ये आलो. आणि आमच्याकडे तुमची शिकायत होती की तुमची मम्मी आम्हाला सांगते की सिद्धूपाठी सगळ्यांचे व्हिडिओ काढतात पण आमची काढत नाही आहेत. यावरती तुम्ही काय बोलला? ते म्हणताय की सिद्धू कसा ब्लॉग करतो, तुला नाही करत. आणि माऊली आत्ताच खंडोबा मंदिराचं दर्शन घेतलं. आणि याच्या पुढे ब्लॉग करायला आपल्याला थोडा प्रॉब्लेम असतो. कुठं मोबाईल भेटतो, कोणाच्या हातात भेटला ट्रस्टीच्या तर जाऊ शकतो. आणि आता सगळे बोलतात मोबाईल ठेवायला पाहिजे, तर आता मोबाईल ठेवतो. जर पॉसिबल असलं तर पुढे ब्लॉग कंटिन्यू करणारच आहे मी. आणि आजच्या साईवारीचा आपण एंड इथंच करतो. आणि शेवटचा दिवस आमचे मित्र परिवार माऊली, आमचे मित्र परिवार सर्व दर्शनासाठी पॉसिबल असला कुठे काय करतो तर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करतो. तर आता बाय आणि भेटू पुढच्या वारीला. आता साईवारीचे ब्लॉग करण्यासाठी चला. साईनाथ महाराज की बाय. माऊली आता दर्शन झालेलं आपलं दर्शन झालं. मागच्या वर्षी बाबांची आरती मिळालेली, यावर्षी गाभारात खूप जास्त थांबायला मिळालं.
तर नमस्कार मंडळी, आणि आता प्रवास पण आपला पूर्ण झालेला आहे. आता करतो इथं भोजन, थोडा प्रसादालयामध्ये भोजन करतो. आलो आता जेवायला इकडे, खूपही काढतो. तर नेहमी इथं आपली साई पालखी झाली का भोजन करण्यासाठी आम्ही या भोजनालयात येत असतो. आज विकी पाटील स्वतः आहे. VIP बैठकीचा खर्च केला आमच्या विकी शेटने आज. आणि भोजनालयाची रचना अशी आहे का एका टायमाला वेळोवेळी 40,000 लोक इथे जेवू शकतात, जेवण करू शकतात. जेवायला वरण भात, चपाती, शिरा, पापड, दही, 2 भाज्या, कांदा. भोजनालयाच्या वरची बाजू. आधी बाय. चला परतीचा प्रवासाला सुरुवात करतोय आता आम्ही. आणि पालखीचे ब्लॉग आजच्या दिवशी इथे संपवून पुढच्या वर्षी पालखीचे ब्लॉग आणेल. चला साईराम. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.